प्लॅन ठरलं की मामाकडे जायचं आणि मामाच्या गावाला जायची मज्जा ही वेगळीच असते. सो आम्ही डायरेक्ट बॅग भरली आणि निघालो. इकडे माझी मम्मी तिच्या मम्मीसाठी म्हणजे माझ्या आजीसाठी खाऊ आणायला गेलेली आणि माझ्या मम्मीने या लहान मुलींसाठी पण खाऊ आणलं. ये देखो गाइस हमें क्या दिख गया. ओ गाइस देखो ट्रॅफिक लग गई. सो गाइस आम्ही फायनली पोहोचलो मामाकडे. इकडे मामा बाहेर चाललेले. सो पप्पा मामाला बोलले चल गाडी घेऊन जाऊ. मग मामा आणि पप्पा निघाले. मग नंतर आम्हाला घरात बसून खूप बोर झालं आणि या म्हणाल्या की चला बाहेर फिरायला जाऊ. गाइस आता आम्ही चाललो आहोत. जादू आहे. जादू चाल थांब जाऊ दे. तर गाइस जादू आमच्या प्रोटेक्शन साठी आहे. जादू चाल जादू इकडे. बॉडीगार्ड जादू जादू शुअर आणि त्यांची भांडण होणार आहे. तर गाइस आता आम्ही तिघी चाललो आहोत आणि हे लोक पळतात गाइस नुसते. माझ्या मामाचं घर खूप जंगलामध्ये आहे गाइस. तुम्हाला काय सांगतो. आणि गाइस ही पोर बघू शकता. ही ना कधीच येत नाही आमच्यासोबत. हाय कर गाइस. गाइस इकडे एवढं जंगल आहे. तुम्हाला जंगल बघायचं. बघा गाइस किती जंगल आहे. माझ्या मामाचं घर एकदम जंगलामध्ये आहे आणि इकडे आम्ही फार्म हाऊस आहे तिकडे आलो. मला दम लागला. तर इकडे बंगलो आहेत म्हणजे फार्म हाऊस आहे इकडे. बघा इथे शंकराची मूर्ती आहे. मस्त आहे. हा फार्म हाऊस आहे गाइस. बघू शकता तुम्ही. तर काय आता मी रेसिंग करणार आहोत मी आणि ही. गाइस तुम्हाला माहिती मी रनिंग मध्ये किती फास्ट आहे म्हणून त्यामुळे मी ट्विन झाली. गाइस यांनी खूप टाइमपास केला माझा मोबाईल घेऊन. चलो निकलो अभी. बात तो सही है. गाइस या मुलीने माझा मोबाईल चोरून आणलेला. आता बघा कशी पळाली. आणि मस्ती करता करता या खरंच पडणार आहेत आणि खरंच पडल्या. गाइस ये देखो बहनीस का प्रेम गुलाब दिया मेरे को. अच्छा. गाइस देखो इतनी अच्छी हूँ कि इसने भी मुझे गुलाब दे दिया. गाइस बघा किती प्रेम करते मम्मीवर. मम्मी आणि सिस्टर फोटो काढत होते आणि हिची ओव्हर ऍक्टिंग बघा काय चालले. नको आता मी एकदाच करणार. दादी खेवडे. गाइस बघा किती सुंदर वातावरण झालंय इकडे. हे बघा गाइस हिची शायनिंग बघा जसं काहीला रिक्षा चालवता येते. गाइस आता आम्ही वर टेरेसवर आलो आणि ही बघा आमच्या फार्म हाऊसचा कॅमेरा बघते. ओ वाव क्लायमेट तो देखो. गाइस मामा आणि या दोघी आम्हाला खाऊ आणायला गेलेल्या आणि तेवढ्यात आमची मावशी आणि मावशीची मुलगी सुद्धा आली. गाइस हे लोक असंच फिरायला गेलेले मामा सोबत गावामध्ये. आणि गाइस आमची ही चुटकी बघा कशी करते. आणि आमच्या चुटकीच्या हाईट पेक्षा या चिप्सचे पॅकेट जास्त आहेत. या दोन पोरींची शायनिंग बघा. और इधर देखो हमारा पोऱ्या सकाळपासून ट्रिपला गेलेला. तो आता ट्रिपवरून आलाय बिचारा दमून आलाय. गाइस आमच्या छोट्या भावाचं आमच्यावर इतकं प्रेम आहे की आमच्यासाठी ट्रिपवरून पिझ्झा घेऊन आले आणि आमच्या पिझ्झाची साप वाट लागले. सो गाइस आम्ही मस्त जेवलो आणि बाहेर आलो बघतोय तर खूप थंडी होती. सो मावशी बोलली की चला मी शेकोटी करते. इकडे मावशीने शेकोटीची तयारी करायला घेतली आणि आमची शेकोटी आज काय पेटणार नाहीये. फायनली पेटली आमची शेकोटी आणि ही बघा आमच्यासाठी चॉकलेट घेऊन आली आहे. इकडे ही पोरा एक चॉकलेट साठी एवढी हलकट आहे. आता मला ठेवतात की नाही काय माहिती. भेटला भाई मला पण. इकडे आमची मामी बघा आम्हाला काय दाखवायला आली आहे. आता मामीला कोण सांगेल आपला मार्गशीर्ष चालू आहे. समझ रहे हो. ही आमची चुटकी बघा आणि इकडे आमच्या मामाला खूप थंडी वाजली म्हणून मामा बघा किती मोठा लाकूड घेऊन आलाय. त्यात आमच्या मामाने लाकूड पण असं शोधून आणलंय की असं वाटतंय समुद्रामधून डॉल्फिनच घेऊन आलाय. इकडे आमची शेकोटी पण विजली आणि आम्ही बसलो गप्पा करत. आणि हे माझे दोन मामा. तेवढ्यात मामा बोलला की चला आपले ओल्ड पीक बघूया. आणि हे आमचे ओल्ड पीक बघून एवढा हसायला आला की सांगूच नका. खूप डेंजर. आमच्या बाबूला खूप थंडी वाजली ग बिचारा. इकडे जेवण होऊन 4 तास झाले आणि आता आम्हाला मुखवास घेऊन आले. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास. ही बघा आमची मंडळी सगळी कशी बसलीत. आणि ही अनुष्का बघा कशी बसली चेहऱ्याचं प्रोटेक्शन करत. काय करणार सेलिब्रिटी आहे ना आमची. आणि गाइस खूप रात्र झालेली आणि सर्वांना इतकी थंडी वाजत होती की सांगूच नका. त्यामुळे मामा बोलले की थांबा मी आता मोठी शेकोटी करतो. त्यात आमच्या मामाने मोठी शेकोटी करण्यासाठी खूप काही गोळा करून आणले आणि आता आमची शेकोटी बघा किती मोठी झाली. इतकी मोठी झाली की अख्ख्या गावाला शेक लागेल. सो
सो गाईज तुम्ही असंच कंटिन्यू करा. मी ब्लॉगचा पार्ट 2 लवकर अपलोड करेन.